हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भाऊ भगवान भीमसेन महाराज की जय, पवनसुत हनुमान महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, नवनाथ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. किती वाजले आज? 13 असेल. त्याच्यात ते हे नाही का आपल्याला फाईल ते बंद आहे ना तिला राग पुढे राग पुढे दर्शन हा सगळा त्याला एक लांब अध्याय 13. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी त्रिभुवनेशा, मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन वेशा, भार्गव राघवा द्वारकाधीशा, पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा, हे गुणातीता सकल गुणज्ञा, अव्यक्त व्यक्त सर्वज्ञा, पूर्ण ब्रह्माचल सर्व ज्ञान बौद्ध कलंकी आदिमूर्ते. मागिले अध्याय केले कथन श्री जालिंदरा होऊन जन्म, तपाचरोनी त्रिनंदन संपादिला गुरुत्वी. मागच्या अध्याय जालिंदराचा जन्म झाला आणि दत्तात्रय मुनीने त्याला तप विद्या सगळं पूर्ण करून घेतलं. तो समता त्रिसुत प्रसन्न झाला सद्विदिता, तयावरते सकळ दैवत गौरविले पावके. स्कंधी वाहुनिधी मूर्धनी पृथक दैवते स्थानी स्थानी, सत्य लोकादी अमरा पाहुणे वैकुंठादी पाहिले. पाहिले इंद्र चंद्रस्थान मित्र वर्ण गंधर्वा भेटून, सुवर्लक भूवर्लोक तपलोकादी पाहुन वरालागी आणिले. यक्ष राक्षस किन्नरा सहित गण गंधर्वादी गौरवली समस्त, वश केला जालिंदरनाथ अस्त्र विद्ये कारणे. आता मागच्या अध्यायाचे सगळे देव आणून जालिंदरनाथाला वरदान प्राप्त करून दिला अस्त्र विद्येचं सगळं. या उपरी कानिपा कर्णोदय होऊन झाला विद्यामय, तयांच्या वरा करिता सर्व देव सकल दैवते विटंबिले. विटंबोनी आपुले शक्ती प्रसन्न केले वराप्रती,
उपरे गेले स्वस्थाना निगुती आश्रम बद्रिका सांडोनी. आता मग मागच्या त्या सगळ्या देवाची दैन केली आणि तेव्हा त्यांनी कानिपनाथाला आशीर्वाद दिला, वरदान दिले सगळ्यांनी. परे उमावर आणि रमावर कानिपा आणि जालिंदरा बद्रिकाश्रमे राहुनी स्थिरा करीती विचार तो कैसा. आता त्या ठिकाणी कानिपनाथ, जालिंदरनाथ, दत्तगुरु आणि महादेव शिव भगवान हे राहिले त्या ठिकाणी. काय विचार केला त्यांनी? एकमेका बोलते हसून आठवणे देवतांचे मुंडना प्रसन्न झाले विटंबुना बुद्धी नाही कैसे. आता मग ते देवाची केलेली दैन, उघडे नागडे केलेली, उलटे पालटे टांगलेले ही सगळे दैन ध्यानात आणून त्याच्या गप्पा करून हे हसायचे त्या ठिकाणी. आणि म्हणले सोयीनं नाही, इज्जतीत नाही दिले म्हणले आशीर्वाद. ही सगळी आबरू घालून घेतली आधी आणि मग आशीर्वाद दिले ते. परी धन्य जालिंदर मिळाला याची अवस्था दारुण महिषी. पूर्वी भिडले अपार राक्षसाशी पर्यायीसा मिळाला नाही त्या. आता म्हणजे यांना जालिंदरनाथच खरा पठ्या भेटला, यांना आतापर्यंत कोणी भेटलंच नव्हतं असं. उपराटे नग्न देही अधोपात होते मही पैसे उचित कदा देही मिळाले नाही तयाशी. गुरफाटी झाली, अंगावर पांघरून नाही, तुकडा भर हे नाही. आणि मग असे त्यांची देईन आतापर्यंत कोणीच कवा नव्हती. दुसऱ्याला त्या दिवस तुळशी लावून आईचे बोलवणे उत्तरोत्तर हास्य करीते वारंवार. मिळवणे करा असं करा टाळी पिटी विनोदी. मग असे एकमेकाला गप्पा मारून हसते, टाळ्या वाजिते, सगळं मजेत त्या ठिकाणी त्यांची टिंगल झाली देवाची सगळे. असो आईशी विनोद शक्ती यावरी बोले उमापती. हे महाराजा जालिंदराज ते चित्त दे या वचनाते. आणि मग आता या ठिकाणी दत्त महाराज जालिंदरनाथाला म्हणले, आता मी काय सांगतो याच्याकडे लक्ष दे म्हणले. नागपत्राश्वस्ततानी पूर्ण यज्ञ आहुती करून प्रथम कवित्वाने वराला गे साधावी. आता म्हणले आता नागपत्र अश्वत्थानी म्हणजे ते जे झाड होतं त्या ठिकाणी जाऊन म्हणले यज्ञ करायचा, आहुत्या द्यायच्या देवाच्या नावाने आणि त्या ठिकाणी वरदान मागायचं. वेद विद्या मंत्र बहुतास्त्र विद्या प्रतापवंत परिते महिवरी पुढे करीत चालणार नाही महाराजा. आणि मग हे वेद अस्त्र हे सगळे पण पुढं कलियुगात हे चालणार नाही, त्याच्यामुळं काय करायला सांगितलं. मग मंत्रशक्ती उपाय तरणे काहीच न मिळे लोका लागुनी. मग ते दुःख प्रवास म्हणे सकळ लोक पडतील. तरी सिद्ध करून आता कविता आवंते जे नागस्वस्ता. सकल विद्या करुणी हाता कानिपाती उपजी. आणि म्हणले मग ह्या शक्ती जर पुढं नाहीशा झाल्या, नष्ट झाल्या तर लोकांना काही इलाज करता येणार नाही, त्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे त्या नाग आश्वस्थान जे तिथं जा म्हणले आणि सगळे जे मंत्र हे सगळ्या विद्या सिद्ध करून घ्या तिथं जाऊन. आणि कानिपनाथाने सगळं देऊ टाका. या कानिपाचे उदार शक्ती तिथी मिरवता आहे दांभी करती. तरे बरवी आहे कार्या प्रती पुढे पुढे महाराजा. हा पार शिष्य करील पुढती विद्यावरती याच्या हाती. मग ते प्रतिष्ठा लोकां परते सर्व जगी मिरवेल. आता म्हणले कानिपनाथ तसा स्वभावाने चांगला आहे. आता हे मोठं शिष्य मंडळ तयार करीन पुढं कलियुगात आणि हे सगळे विद्याचा ते वापर करीन लोकांसाठी. पूर्वे सांबरी ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयोग. परे थोडके विद्या चांग महिला गे पुरेना. म्हणले याच्या आधी सांबरी ऋषीने विद्या तयार केलेली, पण ती विद्या कमी आणि ती काय सगळ्या जगाला पुरत नाही म्हणले. तरी शतकोटी सांबरी गणांमयी ते मिरवावी शुभवचना. सकळ अस्त्रांचे जाणून भावना महिला गे मिरवावी. तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागून.
कोणते कैसे गते लागा नुई सांगतो मात ते ऐका. पूर्वी मचिंद्राने धरून लक्ष काव्य केली आहे प्रत्यक्ष. ते तेथ कोटे 95 लक्ष मंत्र विद्युलता मिरवल्या. आता म्हणले हे जे मंत्र तंत्र विद्या आहे हे सगळ्या नवनाथाच्या ठिकाणी वाटून द्यायची. आणि मग याच्यासाठी काय मच्छिंद्रनाथाने स्वतः 33,95,00,000 मंत्र तयार केलेले आहेत म्हणले. या परे गोरक्ष गोष्टी होती मिरवे 9,12,00,000 पंचकोटी 1,00,000 शेवटी मिननाथ मिरवे. आणि गोरक्षनाथाच्या हाताने 9,12,12,00,000 मंत्र तयार होते. मिननाथाच्या हाताने 5 कोटी आणि 1,00,000 तयार होते म्हणले. 9,07,00,000 चरपटनाथ करील की प्रत्यक्ष. 7,04,00,000 भरतरी नाथ करील की. 3,02,00,000 देवनाथ करील शेवटी. 1,01,00,000 वटसिद्धनाथ करील की. 34,12,00,000 श्री जालिंधराने करावे प्रत्यक्ष. 6,08,00,000 कानिफाने मिरवावे. अशुभ प्रयोग गोरक्षराहाटी स्थापन युजावे. 100,00,000 पुढे लोका साधना जेथे होणार नाही महाराजा. आता हे सगळे इतके कोटी मंत्र म्हणले ही काय थोडी विद्या झाली का? हा, सगळ्या ठरवून दिलं कोणी किती करायचं कोणी किती करायचं. आणि गोरक्षनाथाला अजून जे अशुभ प्रयोग घेत जे आपण म्हणतो जादू टोना ह्या गोष्टी ते सुद्धा 100 कोटी मंत्र येतात सगळे. तर ते गोरक्षनाथाला एकट्याला करायला सांगितले. म्हणून ऐशे योधनी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीणा. तेन करिता सकळ जना सुख होईल रोगाचे. आता मग एवढे मंत्र हे तंत्र सगळे सिद्ध करावं. नाहीतर मग पुढे लोकांना रोग दुखणे आजार हे वेगवेगळे त्रास होतील म्हणले. तरी हे जन उपकारासाठी जीवा करावी आटाटी. तुम्हा ते सांगावी ऐशी गोष्टी नव्हे सर्वज्ञ आम्हा ते. आता म्हणले हे जे करायचं हे सगळं जगाच्या उपकारासाठी करायचंय. आणि सगळ्या गोष्टी काही लोकांना सांगून उपयोग नाही. ही कलेची विद्या कलेधंधान मिरवीत आहे पूर्वीपासून. तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवीत असता की. आणि ही कलियुगाची विद्या आहे आणि पहिल्यापासून चालत आलेले ही. याच्या आधी सुद्धा तुम्ही अवतार घेऊन हे कार्य केलेले आधी. तुम्ही जाणणार भविष्योत्तर त्याच्या कलित करावा प्रसार. आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साजेना. आणि कलियुगाचा सुरू झाल्यावर कलियुगाच्या मंत्राचा विद्येचा प्रसार प्रचार करावा हे आम्ही तुम्हाला सांगावं हे काही चांगलं वाटत नाही. भविष्योत्तर जाणून नाथा तू देवाची केली वार्ता. कानी पाहते वर देता बोलिला शेहिता महाराजा. तरी आता आळद सांडून जीवी मिरवावे कवित्व रत्न. जारण मारण उच्चाटन कवित्व रचने मिरवावे. आता म्हणले सगळा आळस सोडू द्या, कटाळा करू नका. आणि राहिलेले जे मंत्र आहेत जारण मारण उच्चाटन कवित्व हे सगळं तयार करायला लागा म्हणले. आईशे सांगून उमानात कानिपा विषयी अनेक सांगत. याचे भयसवणे पूर्ण तपास समर्थपणे मिरवी का. आणि असं सांगितलं म्हणले आता कानिपनाथाला तुम्ही तापाला बसा म्हणले. आईशे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदरा. मग वर देवने रामावर जाता झाला वैकुंठी. आणि असं सांगितलं जालिंदर म्हणले महाराज म्हणले ठीक आहे आता कानिफाला आम्ही तापाला बसतो. आणि असं सांगून त्या ठिकाणाहून शंकर भगवान कैलासाला गेले. मग जालिंदर आणि कानिपनाथ 12 वर्षे राहून तेथ 40 कोटी 20 लक्षात उभे चरित्र रचिले. आणि मग जालिंदरनाथ आणि कानिपनाथ त्या ठिकाणी 12 वर्ष राहिले. आणि त्यांनी जी विद्या होती ती 40 कोटी 20 लाख असे मंत्र त्या ठिकाणी तयार केले. ते आदिनाथ हे कविता पाहून पूर्ण झाले समाधान.
मग म्हणे नागाश्वते जाऊन सिद्धी मार्गे पावावे. आता हे एवढे मंत्र तयार केलेले शंकर भगवानांनी पाहिल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आणि मग ते म्हणले आता हे मंत्र आहेत ना ते नागाश्वतांचे झाड आहे तिथं जाऊन म्हणले सिद्ध करून आणावं लागते ना तुम्हाला. मग जालिंदर आणि कानिपनाथ जाऊन पाहिला नागाश्वत पूर्णावती हवनात तेथ करुणे तू सेवी विरांते सूर्यकुंडांचे आणून जीवन पावन विरा करी सिंचना प्रसन्न करून त्यांचे मन वराला घेतले. या परी पुन्हा परतून पाहते झाले बदिकाश्रम. मग कानी पाहते तपा बाई जाऊन लोह कंठकी मिरवला. आता त्या ठिकाणी सगळं वेगवेगळ्या तीर्थाचं पाणी आणून सगळे जीव दैवत प्रसन्न करून घेतले आणि त्या मंत्राला विद्येला आशीर्वाद घेतला सगळ्याचा. आणि आता पुन्हा बद्रिकाश्रमात आले आणि कानिपनाथाला त्या लोखंडाचे जे पुन्हा तपासाठी बसलो. श्री आदिनाथाच्या साक्षीचे कानिफा बैसवणे पूर्ण तपाशी श्री जालिंदर तीर्थ स्नानाशी जाता झाला पुसून. आणि त्या ठिकाणी कानिपनाथाला तपाला बसून जालिंदरनाथ वेगवेगळे तीर्थ करण्यासाठी ते त्याला विचारून चालले त्याचे. त्याचे ठाई बद्रिकाश्रमात कानिफा आणि श्रीकृष्णनाथ तप करते भागीरथी तीरात तीव्र काननी बैसोनिया. आणि आता त्या ठिकाणी कानिपनाथ आणि श्रीकृष्णनाथ हे दोघं बी त्या जंगलात तप करीत होते. उभय ठावाशे विभक्त एकमेकांचे माहित असो येरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्रे हिंडतसे. आता त्या ठिकाणी हे दोघं तपला बसलेले होते पण त्यांचं एकमेकाला माहीत नव्हतं. त्या जवळजवळच होते पण माहिती नव्हतं कोणाचं कोणाला. परी क्षेत्रे जाताची अधिकाने भारा बांधला तृण कापुनी निज मावळी त्वरे वाहुने क्षेत्रा माझे संचरले. परी तो मावळी भारा घेता सुकन वाटे आणि चित्ता. मग संचरो आणि भयहारता वरच्या वरी धरितचे. आणि मग त्या ठिकाणी जालिंदरनाथ हिंडता हिंडता गायाला गवत टाकायचे. गाय आपण पिंढे गायला पिंढे सोडावा असा जुनं ते आहेच ना. तर ते डोक्यावर घेऊन टाकायचे गायाला नेऊन. तर ते अग्नीला थोडं बरं वाटलं नाही. एवढा मोठा आपला मुलगा जादू शिकला सगळं मंत्र आसर शिकला आणि हे डोक्यावर गवत घेऊन जायचं त्यांना ते नाराज व्हायचे. मनाला पवनाचे काय कारण वरचे वरे धरावया तृण करे जालिंदर अग्नी नंदन अग्नी पिता तो असे. परी पौत्राची करणे ममता म्हणून भारा धरी वरता असो जालिंदर क्षेत्री येता तृण गोधना सोडी तसे. ऐसे भ्रमण करिता महिना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही तो गौडा बंगार देशा ठाईला पट्टणी पयाला. आणि मग आता काय झालं सूर्याने हे केल्यामुळं ते 12 ते पुढे डोक्याच्या असं वरच्यावर आल्या राहायचा म्हणजे डोक्यावर टेकायचा नाही काय नाही. याचं कारण असं की अग्नीचा मुलगा होता ते जळलं पण असतं. 2 कारण होते त्याला. आईशे भ्रमण करिता महिना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशा ठाईला पटणी पयाला. तृणभार मिरवून माथी परितो मिरवी सर्व हाती अडरताली मस्तकावरती लोक पाहती निज दृष्टी. आता त्या ह्याला पट्टण गावात गौड बंगाल देशात जालिंदरनाथ पोहोचले आणि तिथं आता महाराज आले गावात लोक मध्ये गायाला गवत टाकणं हे चालू होतं. गवताजवळ आल्यावर जायचं सगळे लोक बघायचे. हेला पटना ते विस्तीर्ण बुद्धी प्रयुक्ती थीर जना जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करीती मानसी. म्हणती आदर भारा कैसा चालती हा न कै तमाशा तरी हा सिद्ध अवतार लेशा महिला गी मिरवितेसी. आणि मग आता त्या गावात काय सगळी काही लोक हुशार लोक पण होती. त्यांनी विचार केला म्हणजे आल्यावर डोक्याच्यावर भारा चालत गावठाचा एकच काय काहीतरी अवतारी माणूस पुरुष असला पाहिजे. मग ते तवा त्याचे जन करू धावती ते दर्शन
परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना. आणि मग असे रस्त्याच्या कडेला ते गप्पा मारीत बसलेली ती लोक उठून दर्शनाला धावायला लागले दररोज. तर ते जालिंदरनाथाला ते दर्शन घेणं काय पटत नव्हतं. जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले. कदा न जाता जगे मानवले चित्ती निस्पृहता धरून या. आणि आता असे जे ना खरा परमेश्वर प्राप्ती, खरं ज्ञान, खरा मार्ग प्राप्त झालेला आहे त्या लोकांना कोणी आपलं दर्शन घ्यावा, आपल्या पाया पडावं, कोणी आपल्याला मोठं म्हणावं, मान द्यावा असं काही वाटत त्यांच्या ठिकाणचं. सगळ्या ह्या गोष्टी निघून गेलेल्या असतात. बृहस्पतीचे पळी पाडी तया उतशी सर्वार्थ जोडी. परे तो वेडी आत मारी दडी लोक महिमा भयास्तव. आता याला सगळं येत होतं पण ते तिथं लोकाला दाखायची काय गरज आहे का? त्याच्यामुळे ते आपलं येड्याचं सोडून घेऊन त्या ठिकाणी राहायचं. जैसे कृपणा फुले धनरक्षी मैची पाठी लागून तन्याय झाली या मना कदा काळी आवरेना. जसं एखादाच धन ते आता लपून ठेवले तर कोणी म्हणतात माझं एवढं धन असं सांगायचं का? कोणी सांगन का? कोणी येऊन तसं आपल्याजवळ किती विद्या हे जालिंदरनाथ त्यांना सांगायचे त्याची काय करायचं? ते झाकूनच ठेवलं त्यांनी. असो मग जालिंदरनाथाती तुळशी तृणभार जमुनानित पाहुणे गोदनाचे अमात तृण सोडी तयाशी. आणि मग आता दररोज सुरू केलं जालिंदरनाथाने. गवत कापून आणायचं भारावरचे वर. आणि तिथे गावात आता गाय असते का? आता आपल्या गावात नाही पण आता घोटला किती गाय असते, कळप गळप बसले जाते शहराने राहत्या. मग ती जिथं गाय आहे तिथे ते गवत त्या गायाला नेऊन सोडून टाकायचं खाणं. मग गल्ली कोचे गंधमोरी तिथे जाऊन वस्ती करी. भिक्षा मागून क्षेत्रा भितरी उदार निर्वळ करीतसे. आणि मग तिथं आपल्या गावाच्या बाहेर जाऊन राहायचं. गावात भिक्षा मागायची 4 घर आणि खाय पुरती. या परिवर्तताच्या गाविता नुपत्री लोचन सुद्धा कैसा कंदर्प. तयाचे वरिता स्वरूप सरस्वती न सुचिव. आता त्या गावचा राजा त्रिलोचन कुमार असं त्यांचं नाव होतं. आणि खूप असा गुणी ज्ञानी सगळं काही त्याच्या ठिकाणी होतं की त्याचं वर्णन सरस्वतीला सुद्धा करता येणार नाही. नाम दयाचे गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती वृंद. दिव्य अमर भद्र पाहुणीला जे कुबेर. आणि त्या राजाचं नाव त्यांच्या वडिलाचं नाव त्रिलोचन होतं आणि राजाचं नाव गोपीचंद राजा होतं. त्या राज गोपीचंदाला काही कमी नव्हतं. कुबेर सुद्धा त्याच्या पुढे फिका होता. एवढी सगळी संपत्ती, घोडे, हत्ती सगळं काही भरपूर होतं. 12 लक्ष पुरशक्ती अश्व मिरवले वाताकृती. तेज पुंज पाहुणी लाल ते चपळपणी चपळाच्या. त्याच्यात तिथं 12 लाख अशा मोठ्या अश्वमेघ घोडे होते लढायचे युद्धासाठी. 12 लाख. मग बाकीचं काय असेल? आपण एक जण सांभाळतो तर आपली बेदरी चालू राहते. कीरत गटी रत्न कोंदणी पाखरा शोभल्या बालार्क किरणे. जगमगते झालरे किरणे हे मगुनी मिरवल्या. रश्मी अति शोभायमान झालेले अग्नी हे मगुना. मुक्त गुंफिले समत्वे समान नक्षत्र मालिक जीवित्या. हे मतगडी रत्न कोंदती ग्रीवे मिरवल्या माळा भूषणे. संगीत पेट्या नवरंग रत्ने दीप जैसे लाविले. आता आपल्याला काही नसलं तरी काही नाही का आपण नकली आणून का दागिने घालतोच अंगावर. आणि राजा होता याचे काय वेगवेगळे रत्न अलंकार सगळ्या अंगावर. डोक्यावर मुकुट निराळा, गळ्यात निराळे, हातात निराळे असं सगळ्या अंगावर सोनं होतं सगळं सोने आणि रत्न. शोभ मोह शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी. चातका पेच कर्णद्वया भितरे तुरे कुविली मवळीते. आणि पुष्पपृष्ठी रत्न गिंदा जोडिया तेज भरित. 4 जामे लखलखित तपळे उनी अधिकते. 12 लक्ष ऐशी परी वाजी मिरवती चमू भितरी.
प्रत्येक पाहता संमत सरी उद्दिसूत मिरवले. आता त्या ठिकाणी 12 लक्ष सैन्य बिप्पन होतं, 12 लाख. की यार हृदय स्पृहावती माते लाभली श्यामकर्ण मूर्ती. त्या स्पृहेची करावया शांती 12 लक्ष प्रगटले. त्याची परे गज समूह मत्त पाहुणी लाजे ऐरावत. चित्ते मने शोभुनी सर्वत्र रत्ने उपतरी महीवरी. इंद्र सुद्धा लादनाशे त्या ठिकाणी हत्तीचे कळपच्या कळपूर होते राजाकडे. विशाळ शुंडा हिरे जात्या धरे द्वैत दंत शोभते. तया वेष्टुने चुडे पाती रत्न कुंदनी मिरवले. रिवे गंचिका हेमगुणी दय तया माझी रत्नपाणी. हिरे माणिक पाचा तरणे नवरंगी शोभले. या परिपृष्टी धुली व्यक्त तयावरी दालरी लखलखित. हेमगुणी गोवनी मुक्त डाळ देती सुरवाड. या परी हौदे मेघडंबरी सुवर्ण अंबाऱ्या शोभल्यावरी. ज्याई कोंदणी नक्षत्रा परे रत्न मिरवू लाहिले. कोणी रिक्त कोणी आयचे परिती भासती पर्वत दैसे. पृष्ठे पताका भाषे पर्वत मवळी तरुजीवी. असे ते हाती म्हणजे असे मोठे सपाट असे डोंगरासारखे भव्य दिसायची. तसे डोंगराचे काळे भंगार. जैसे गज प्रतुते मित्र विराजले ती दशसहस्र. पायिक स्वारदास चक्र राया पुढे धावते. आता एवढं सगळं असल्यावर बाबाच्या पुढं महाराजाच्या पुढं सगळं सैन्य हलकारे जागरण सगळे माग पुढं छडीदार चोपदार. छडीदार चोपदार पूर्ण भूताटे पुकारदार. यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावते. आते उग्र खडतर पती मिरवल्या दैशा कृतांत मूर्ती. के युद्ध कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र. यावरी रावतो कृपाळा शोभे जैसा तमाल निळा. बरवेपणी अति झळाळा कंदर्प पंथी मिरवतसे. आता हे एवढं वैभव माग पुढं सगळं त्या ठिकाणी होतं. आणि राजा त्यांच्या सगळ्यात सूर्याच्या तेजासारखा तेजस्वी असा लखलख चमकत होता त्या ठिकाणी तेज राजाचं. परोपलक्षणी गोपीचंद समतान पावे अनेक गौड वृंद. चंद्र तोड मन्य लागी अबाध कलंक देई म्हणून. अर्क दृष्टांता संमत देखा तरी तोही तीव्र दाहक पंथा. सपला तेजा परे भ्याडा चित्ता मेघा माझी दडता ती. आता राजाचं स्वरूप असं होतं की एवढंच पण असं केसायचं त्याच्यात उणीव असं काही नव्हतं. थोडं डाग नव्हता कशाला. तैसा नवे हा नृपनाथ दिव्य रूपी सद्गुण भरिता. धर्मावदार्य सौभाग्यवंत विजयलक्ष्मी मिरवतसे. आता राजाचं वर्णन झालं ते काय नुसता श्रीमंत नव्हता किंवा नुसता सुंदर असा नव्हता, तर धर्म वागणारा होता. त्याच्या ठिकाणी उदारपणा होता, दान धर्म आणि भाग्यवान पुन्हा होता. आणि त्याला विजयलक्ष्मी प्राप्त होती. त्याला आपेश कुठंच येत नव्हतं. मनाल प्रतापन शैल व्यक्त तरी कृतांताची आसन पाळित. दाके परचक्र आणून देत करभारा तेन सांगता. आणि एवढा त्या ठिकाणी युद्धाला शूरवीर होता की पृथ्वीवरचे सगळे राजे न मागता सगळा कर घरपोच करायचे. या परिवर्णिता शरीरपोटी तरी म्हणवतीची माहिती जेठी. शतजेठी मही पोटी लावून या रगडी तशी. आणि शरीराची ताकद म्हणतात तर पृथ्वी अशी जर पायाला रगडली तर हलन, तर अशी धडधडा अशी ताकद होती त्याच्या ठिकाणी. या पर्यानिक कल्पाला चित्ती की तुकी स्थावर झाली शक्ती. तरी भोगयुक्त नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो. तरी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र तेजे प्रकरणे. खंदारी मृग पंकजनने चंद्राकृती मिरवल्या. चित्तज्ञ परम चातुरे खाणे या परिशोड शुभाननी. भोगांगना दया लागोने राजांकी मिरवल्या. आता एवढं असो की त्यांना 1600 बायका होत्या. 1600
परिते पाहता स्वरूपखाने की कामाची सांडावा ओवाळून के उर्वशीच्या पंक्ती आणून दाशी मिरवती तिलाच्या गजगामिनी चपला बळा तेजी लादविती पाहुनी तपळा शृंगार भरीत हासते सकळा चंद्र रात्री नक्षत्री असो ऐसा नृपनाथ हिला पट्टने विराजित दयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली. आता असा हा राजा एवढ्या बायकाच्या मंडळात 1600 बायका होत्या आणि जसं आकाशात चौकोन चांदणे आणि मध्यभागी चंद्र तसा राजा त्या चंद्रासारखा दिसायचा. आणि त्या ठिकाणी आता मैनावती राज्ञी आली. तवती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरीवरती दिशा न्याहाळी सदती जालिंदरा ते देखिले तृणभारा धरमवळी मुक्त विराधला हस्तकमळे पथिका समान ग्राम मेळी मागे तसे पुढारा. आता त्या ठिकाणी त्या मैनावती राणी हे जालिंदरनाथ असं बाहेरून गवत घेऊन चाललेलं खिडकीतून पाहिलं तर ते गवताचा भारा वर असा आणि मग तिला विशेष वाटलं. मग ते हळूच बाहेर आले. ते गवत घेऊन पुढे जाते अशी त्याच्या पाठीमागे चालत चालत गपचूप गेली. परी तेजपुंज जाई सातारणी मदनाकृती स्वरूप खाने नेत्रोहा निवृत्त योगी इंद्रमुने देखील तिने मग म्हणे मैनावती अधर भारा मौळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तया दे. आता असा सुंदर तेजस्वी जालिंदरनाथाला त्या मैनावती राणीनं पाहिलं आणि मनाच्या ठिकाणी विचार करायला लागले की असा गवताचा एवढा मोठा भारा डोक्यापासून वर अंतर सोडून कसा काय चालत असेल. नो ये आधार कर बंधन ती मिरवती मुक्त मना तरी हा कोणी प्रतापवान महिला घे उतरला. बरं ते वजर का असा हात बी नाही लावलेला काही नाही. हात खाली मोकळे जोडलेले वज वरून चालला पाहिजे मग ते वज आपापच वरून चालत होतं. नो हे आधार कर बंधन ती मिरवली मुक्त मना तरी हा कोणी प्रतापवान महिला घे उतरला. गण किंवा गंधर्व सुरवर विरेंची किंवा गंधर्व हरिहर के वाचस्पते वचने थोर प्रतापवान हाशे. आणि हा कोणीतरी एक अवतारी पुरुष असला पाहिजे. गण असेल गंधर्व असेल हरिहर असेल वाचस्पती असेल बृहस्पती असेल कोणत्या तरी देवाचा अवतार असला पाहिजे. हा परे सुदृढारा दोन्ही भक्ती मिरवून रजी सार्थक गती प्रसन्न करुणे चित्त भगवती अचळ पद वरावे. आणि आता त्या मैनावती राणीच्या मनात इच्छा अशी तयार झाली की आता जरा एवढा आपल्याला या ठिकाणी घर चालत साधू भेटलाय तर याची भक्ती करावी आणि आपल्या जन्माचं सार्थक करावं. सन्मुख उभे करदम पुढे जोडून बोले वागवटे कवनार्थ उदेला पोटे निवेदावा महाराजनी. आणि मग हात जोडून समोर उभी राहिली त्या मैनाकिनी राणी. तर जालिंदरनाथ म्हणले माते म्हणले काय आज्ञा माते काय आज्ञा म्हणली. येरी म्हणे ओ गजगामिनी अर्थ उदेला माझे म्हणे परे प्राण जीवित रक्षणे कार्या पुढे साधावे. प्रकट होता देवाता परम वडे पडे लक्षोपचिता मग त्या उदक प्रवाही वाता परम संकट मिरवेल. मनवणे गौप्य धरणी वचन कार्य मानसा सोडीची संधान मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटतचे. मनोनी तिने उभोनी तर्जिनी खुने दाविले चिज लागुनी कोण येत प्रवेश तरणे मवळीतून वाहून या. तवती गुण परिचारिका पाठी झाली जालिंदर विवेका तो मवळी भार आधार देखा सवे सवे चालतचे. ते पाहून आणि दृष्टी विस्मय करी आपले पोटी मने माय व परमधुर्याची योग सिद्ध असे हा. आणि मग असं त्या ठिकाणी पाहिल्यावर राणी सुद्धा म्हणली मला माझ्या मनाची इच्छा आहे की गावात आता राणी जर ते गोसाईच्या पाया पडायला जर भक्ती करायला गावात ते लोक काय म्हणते नगरीतली तर म्हणले आता हे जे असं हे सगळं कोणाला माहीत न करता मला भक्ती करायची म्हणजे. कनक वर्ण बालार्क करणी मही मिरवतसे योग प्राज्ञी तरी हा स्वभरलोक प्राणी सहसा येत नसे जनने. सत्यलोक भूलोक तपोलोक तयाचे गमने शोभती देख
मरारी की पराजनक महिला घे उतरला. आता म्हणले हे असे लोक असे साधू काय असे नेहमी नेहमी भेटत नाहीत. काहीतरी योगायोगाने या पृथ्वी तलावर उतरलेला साधू आहे. अरे मायो ऐकवचन सलिल भक्ती आराधना तय चित्त भगवती प्रसन्न करुणा कल्याण धरी गावे. जैसे ध्रुवाने ढळपद जिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूंचे दृढ बंध मुक्त केले जननी. आता मग त्याने त्यांना सांगितलं म्हणजे माये तुमच्या मनाच्या ठिकाणी जर अशी इच्छा असेल तर तुम्ही भक्ती करा धर आणि तुमचा उद्धार करून घ्या. जसं ध्रुवबाळाने स्वतःचा उद्धार करून घेतला तसं तुम्ही तुमचा स्वतःचा उद्धार करा. तन्याय दासदासी ओपुनी ऐशा शतपुरुषांशी चिरंजीव प्रसाद ओपुनी देहाशी अचळ मही ते वर्तावे. आणि मग म्हणली हे दास दासी हे जे सगळा राळा सगळा सोडून द्या आणि भक्ती करून स्वतःचा उद्धार करा. आईशी परिचारिकेची युक्ती ऐकून बोले मैनावती मने माय ओतरणे आती तरुणी आती चित्त स्वरूप करावे. तरे एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीत राहतो कोणे स्थानी जितुके गुद गोचर करुणी लगबगे ये का. आता त्या आता काढल्याच्या दाशी होत्या त्या सगळ्याला सांगितलं मैनाकीने राणीनं तुम्ही म्हणले जा आरतीची तयारी करा आणि जी तिथं राहतो आपल्याला आरती करायची म्हणले. आता अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका तव तो संचारुणी ग्राम लोका गोधना ते पाहतसे. तव ती गोधने ग्राम वाटी अपार जात असती तवाटी सोन सोडून ते थाटी सुपंती तेथ गमतसे. तव ती दाशी मागे मागे जात असे लगबगे मग गंध गल्ली कुशळ योगे जाऊन या बैसला. आणि मग त्या ठिकाणी त्या दाशी पाच पाच गेल्या इकडं जातोय काय करतोय जालिंदरनाथ. तर ते आपलं जवळ त्या गाया येत होत्या तिथे जायला आले त्या तिथे त्या घाणीच्या ठिकाणी राहायला पण होतं. ते क्षण एक उभे राहून पाहत त्याची अचळपणा सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले. मग ती येऊनी वाताकृती पूर्ण झाली सांगाती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे. कुचित जागा दुर्गंध व्यक्त मायू असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्ती लागे ठिकाण जेथे न राहे स्वान सुकर कर्दम कुवेग गंध पार वस्ती विराधुनी पिशाच सर वल्गना ते वदतसे. आता अशा घाण जागेत ते राहायचं जालिंदरनाथ. तिथे डुकर सुद्धा राहणार नाही अशा जागेवर होता. आता त्या ठिकाणी ती दाशी जाऊन ती सगळं बघून आली पण काय घाण वास तिथं सगळं घाण होतं. आईशी ऐकून येते वाणी म्हणी स्थिर वो शुभाननी रहित होता जन संबोध यामिनी मग जाऊ दर्शना. आता मग म्हणजे अशा जागेवर ना आता मग आपण असं करून आता दर्शन चोरून घ्यायचे लोकांनी पाहिलं नाही पाहिजे. मग गावं झोपी गेलं की आपण त्या बाबाच्या दर्शनाला जाऊ असं या दासी आणि त्या राणीचं ठरलं. अवश्य म्हणून परिचारिका मग मध्ये यामिनी सद्दी सेवका सद्विवेका उत्तम फळ ठेवणे तबका षडसान्ये मिरवले. काळी कांबळे गुंतुनी कुंथी गुंथी परिचारिका मैनावती येत्या झाल्या असताना एकांती लक्षून या महाराजा. आता लोकाला ओळखून येऊ नये अंधारात दिसू नये म्हणून काळी घोंगली हात अंगावर घेतली त्या राणीने. तसेच त्या सगळ्या जेवढ्या हाताखाल्या सेविका होत्या त्यांना पण काळ्या घोंगड्याचे घेऊन खायला फळं ते सगळं काय आणायचं ते घेऊन अर्ध्या रात्री निम्या रात्रीला जालिंदरनाथाच्या दर्शनाला निघाले. तव तो सिद्धराय मुनी परमहंसाच्या आव्हानुनी वहनी मोक्ष मुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसला शे महाराजा. आता यांचं कामच काय होतं गाईला चारा टाकायचं देवाचं नामस्मरण करायचं ध्यान करायचं असा त्याचा उद्योग उरकल्यानंतर ते ध्यान करीत बसली होती त्या जालिंदर महाराज. मग त्या वयसहित युवती जाऊन लुटल्या पदावरती मोरद्वी कमळ प्रेम भरते पद कमळी अर्पिती. आणि मग त्या राणी आणि त्या सेविका दासी त्या सगळ्या जाऊन त्यांनी जालिंदरनाथाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं.
सन्मुख जोडून उभय कर सप्रेम मुक्ती भक्ती वागुच्चार चातुर्य गंधम्लाना पार समर्पिलेला खोले म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी केतो दायले जीवितवासी मोक्ष मांडुसा जाणून या. आणि मग त्या ठिकाणी पूजेचं सगळं साहित्य आणलं तर नाथाची पूजा केली आणि नाथाचं त्यांनी त्या ठिकाणी गुणगान सुरू केलं. तरी ऐशी आत पोदरी समय जलदा लक्ष्मी अंतरे कल्पना सदनाता पेटला भारी विधवा वया पातलो. आता आमच्या ठिकाणी म्हणजे आमच्या मनाच्या ठिकाणी मोक्ष मिळावा, आम्हाला आमच्या जीवनाचा सार्थक व्हावा ही भावना तयार झाली. त्याच्यामुळे त्या आम्ही तुमच्याकडे त्या प्राप्तीसाठी आलेलो आहेत असं त्यांनी सांगितलं. त्या निधनात तरी अवदार्याचे पाहोनी मुख विविध तापांचा सबळ पावक वेदावने चित्तमयी ते पिक ब्रह्मकरणे पिकावे. आणि म्हणजे अगदी उदारपणाने आम्हाला ब्रह्मज्ञान आमच्या कानामध्ये सांगून आमचा उद्धार करावा असं त्या मैना वितराणीने सांगितलं ज्ञानेंद्र. आई शेतयाचे वागुतर प्रविष्ट होता निशिकरा तेने करुणे चित्त सागर आनंद लहरी दाटला. आता त्यांची अशी इच्छा ऐकल्यामुळे ज्ञानेंद्रनाथाच्या ठिकाणी आनंद झाला. नाहीतरी देवाला सांगतात हे कोणी मागत नाही, मला मोक्ष मिळावा, मला जन्माचं सार्थक व्हा, मला ब्रह्मज्ञान मिळा. आपण नाही मागत कोणी. आपण आमचा असं होऊन द्या, तसं होऊन द्या, तसं करा तसं करा, मग तुम्हाला हे देऊ ते करू ते करू असेच म्हणते सगळे लोक. पण हे ऐकल्यामुळे ज्ञानेंद्रनाथाला त्या ठिकाणी आनंद झाला. दाटला परिसंकोचित चंद्र आकाशी उद्दीमयित तरे भक्त पंथिका चक्रवात असता चळी युधावा. ऐशे चित्त योधून या नाथा दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहतसे पिशाची चेष्टा उद्दामंती आव्हानुनी सुदृढ युक्ती मयेचे पाषाण हाते कवळून या धुगारी. आता त्या ठिकाणी जालिंद्रनाथानं मनात ठरलं की यांची परीक्षा घ्यावा. शिकायला किती काय लोक येते त्याकडे शिकत येत किती. मग त्याने काय केलं आपलं येण्याचं सोड केलं, दाटून केस इकडे फाटे तेर फाटे दटा केल्या आणि दगड घेऊन त्यांना घेऊन धावायला लागला. फेकायचे दगड त्यांच्याकडे. अशुभवानी करुणी वल्गना भंगू पाही चित्त प्रेमा मेघ अवधार्याच्या दुर्गुणा पाषाण कर का ओसंडी भरती दाया धैर्यवंत निश्चय अर्गळी योजन सुदृढ चित्त मने याचे हास्य मृत्यू आल्या मोक्ष वरिणमी. पण ती बाई मोठी धट होती, भेट नव्हती कशाला. ते म्हणजे आता आहे ना याच्या दगडा लागून मरण जरी आलं ना तरी आपला उद्धारच होणार आहे, त्याच्यामुळे कशालाच भेट नाही. आता ऐशे योधुनी सुदृढ मांडी बसली ठावकदान सांडी जायचा पर्वत अचळ विभांडी मेघधारा न गणुनी परितोनाथ जालिंदर हो संदिता पाषाणपुर परिते रामा वज्राकार. अचळ पाहुने तोषला. ती त्या ठिकाणी जी मांडी घालून बसली मच्छिंद्रनाथ दगडाचं तोड करून किती दगड हरव काय हरवून तिनं ठरलं उठायचं ना आपला जीव गेला त्यांच्या मग मच्छिंद्रनाथ दगडाचा पाऊस पाडा किती दगडाचा ढिगारा सारला त्या बाईच्या अंगावर. मग आज ते झाडूने पाषाण झाडी म्हणे कोण तू सांग गोरटी किमर्थ माझी माझी ये पृष्ठी लाग पळती केली तो. आणि मग असं पाहिल्याबरोबर स्वतः जालिंद्रनाथाने ते जे दगडाचा ढिगारा सारला त्या बाईच्या डोक्यावर आणि ते सगळा स्वतः बाजूला काढा. म्हणजे बाई तू कोण आहेस काय आहेस कशामुळे माय मागा लागली. दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उगलाचे मी पिशाचेत तरी तुझा पेटला किमर्थ अर्थ काम नळी दाटला. अरे म्हणले माते मी या ठिकाणी किती घाण येईल कोणी डुकर राहत नाही अशा जागेवर मी सगळा घाण वास तुमच्याला इथं. मी जसं भूत सुद्धा मी भूतासारखं या ठिकाणी राहतोय आणि तुझ्या मनात काय इच्छा झाली बा तू इथपर्यंत या उठाना इथून हालाना. कवन कोणाची नितंबनी वेगी वधवो शुभाननी आम्ही तपी अलक्ष ध्यानी लक्ष भंगाया का आलीस. म्हणले माते तू सांग कोणाची कोणी तू कोणाची पत्नी हे कोणाची काय हे कोणत्या घरची आहे. आम्ही म्हणले ऋषी तपी माणसं येत जपी माणसं येत
आणि आमच्या तपाचा भंग करायला कशासाठी आली तर तू? यावरी म्हणे ती महाराजा त्रिलोचन राज विजय ध्वजा तयाचे कांता सर्वज्ञ भोजा धर्म पत्नी मी असे. आणि मग त्यावरी नंतर सांगितलं त्या मैनावतीनं, म्हणजे मी त्रिलोचन राजाची पत्नी आहे, धर्मपत्नी. असे परिजी योगद्रुमा काळी बक्षी पती उत्तमा माते केले प्लवंग मा जगा माझी मिरवावया. आणि म्हणजे त्या राजाची मी एक पत्नी आहे, पण काळाने माझ्या पतीचं देहाचं हरण केलं, मरण पावले माझे पती, आणि मी एक विधवा म्हणून माझं नाव या जगात झालं. म्हणजे ऐसे परी योग जेची काळ चक्र पाहुनी राहते, मग भया अर्क उदक पाहुनी पोटी पश्चातापी मिरवले. आणि मग हे असं घडल्यामुळं माझ्या मनाच्या ठिकाणी खूप दुःख झालं. एवढा सगळा पराक्रमी राजा होता, काही कमी नव्हतं, सगळं एवढं वैभव होतं, पण काळापुढं कोणाचं काही चाललं नाही, आम्हाला काही करता आलं नाही, आमच्या समोर त्याचा मृत्यू झाला. म्हणजे काळे पतीची केली गती तशीच करील ममा होती, तरे मानवसांनी पाहते आस्तिक माते होई का. आणि मग माझ्या मनाच्या ठिकाणी मी त्या दिवसापासून विचार करत होते, काळाने जशी आपल्या पतीची अवस्था केली की आपल्या समोर त्याला मरण आलं, आपल्या समोर त्याचे सगळे विधी झाले, आणि जेव्हा आपल्यावर वेळ येईल तेव्हा माझे सुद्धा त्याच पद्धतीनं काळ मला घेऊन जाईल, पण त्याच्यातून सुटका करायचा विचार माझ्या मनात सारखाच आलो. ये रे म्हणे त्वज भारता पावोनी लया त्वरिता कवनाश्रमे काळचरिता लोटशी तू जननी. येरी म्हणे ओ सदैव भरता सुतैक आहे प्रपंचा, येरो म्हणे कवनार्था प्रपंच राहती चालवी. आता म्हणले तुमचे पती राज गेले, नवरा गेल्यामुळं तुमच्या घरात अजून कोण येतो मला सांभाळ करायसाठी? तर ते म्हणजे एक माझा मुलगा आहे आणि तो राजकारभार बघतो. तेव्हा ते म्हणे गौड बंगाल राज सदनी देश विपुल तया तारणुका गोपीचंद मुल दास तुमचा विराजे. आणि मग म्हणले माझा मुलगाचं नाव गोपीचंद राज आहे, आणि ते या ठिकाणी बंगाल देशाचा राजा आहे म्हणले, आणि तो तुमचा भक्तच आहे म्हणजे. परी असो कर्म राहते कृतांत उद्देशाचे पाठी, मम मवळीचा भार निवडते कृपा धनी करून या. ऐसे ऐकून ते जे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधना, कैसे तुटे गे मग पिशाचान तुवा काय जाणीतले. आता मग ती बाई म्हणली, महाराज माझ्या मागचं जे काळाचं भेव आहे, मला मरणाची भीती आहे, हे माझ्या ठिकाणी सगळं मला त्यातून मोकळं करा. तर आता महाराज तुला काय भरोसा आहे बा आमच्याजवळ काही असं ना, तुला आम्ही तुला काय करावं म्हणून, तुला काय काय खात्री वाटली आमची? तरे आता क्षण उभे न राही वेगी आपल्या सदना जाई, तवा सुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेल. आता म्हणले बाई तू आता डोळ्याची पापणी नको तोड सुद्धा इथून उभं राहू नको, ताबडतोब इथून चालते होय म्हणले. ही गोष्ट जर तुझ्या मुलाला राजाला कळली तर काय गत होईल म्हणले तुझी बी माझी बी आमची. आईचे बोलता सांगू पांगतो मित्र उदयाचा पाहिला मार्ग, मग नमस्कारोनी स्वामी सवेग सदन प्रति पातली. पातली परी अर्थवियोग चित्तसरिती दाटला भाग, आते तळमळे प्रसाद मार्ग कृपार नवी भेटावया. आता असं एक मग सूर्य उगायची वाट पाहिली, घरी गेली वाट बघायला सूर्य कावा उगल आणि पुन्हा मला दर्शन कसं होईल, असं त्या ठिकाणच्या मनाच्या ठिकाणी भावना तयार झाली, प्रेम तयार झाले, तळमळ लागली सारखी. आईची तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता, होता चंद्र विकास ते वनिता विकासली आनंदे. पुन्हा घेऊन परिचारिका तिथी आली सद्विवेका, सृष्टी पावनी योगे मृगांका चरणी माता ठेवितली. मग सूर्य उगवला, दिवस गेला सगळा, आणि संध्याकाळी चंद्र उगवला. त्यावेळेस ती राणी परत त्या दासीला घेऊन महाराजांच्या दर्शनाला गेली. त्या ठिकाणी तिथे जाऊन दर्शन घेतले. मग सलक भक्तीची करुण दाठी, सुदृढ चरणी घातली मिठी, पद कवळवणी हस्तपुटी पद तुरित प्रेमाने. ऐशी शिवा दोन प्रहर करिता अगम्य लीला प्रभाकार, ते पाहुणे नमस्कार स्वामीशी करुणा उठतसे.
पुन्हा येऊन सदनी आश्चर्य पुरी प्रपंच राणी हस्त होताचे वासर म्हणे स्वामीशी जाऊन दक्षितचे. मग आता नित्य नेमक्याला दररोज जायचं, महाराजाची सेवा करायची, दर्शन घ्यायचं आणि पुन्हा आपल्या घरी यायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री जायचं संध्याकाळी. उद्भाव उदय दावडी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा परे सेवा करता शन्मा सौगमा दिन लोटून गेले पै. आणि असं करता करता ही सेवा हे दर्शन या गोष्टीला 6 महिने होऊन गेले. या परी कोणी एके दिवशी काळकी दाटली अपार मैसी परे सेवा करावयाशी पातली नित्य नेमाने तवती मुरली खाली अंक ठेवून आधी तशी टेक. त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पै. माईक सवळ करुणी भ्रमर रुंजी घाली ते वर न कळता येऊन महीवर अंक खाली निघाला. आता मग त्या ठिकाणी जालिंदरनाथाचं डोकं त्या मातेनं स्वतःच्या मांडीवर घेतलं होतं आणि त्याची त्या ठिकाणी भक्ती सेवा चालू होती. मग परीक्षा घ्यायसाठी जालिंदरनाथानं काय केलं, एक भोंगा लाकड टोकरीत ना ते भोंगा आता मांडीला घालून त्यांनी टोकरायला सुरू केलं की बा आता आपल्या अंग माशीने आपण म्हणजे आपण काही टाकून देतो हातातलं, देवाला फेकून देतो ना आपण. पण या बाईने काय केलं आता पुढं, माईक सबळ करुणी भ्रमरुंजी घाली ती वर न कळता येऊन महीवर अंक खाली निघाला. ऐशी करुणी अवस्थेत आपण गाढ झाले निदृष्ट चलन वलन सांडून सिद्ध कंठी घोर वाजवी. तव तो चटपट जानू परी फाडून निघाला नेते उपरी ग्रीवे डसुनी जालिंदरा परी सुचविले अर्थाती. आणि मग हा मायावी जादूचा भोंगा होता, ते काय खरोखरचा नव्हता. तो खालून टोकरी टोकरी मांडीतून त्या बाईच्या मांडीतून थेट याच्या डोक्याला सुद्धा टोकरायला सुरू केला. याला ती जाग आली, ते झोपला होता गोरत. तव तो लगबगे आती तुरत उठोने हस्त पाहे ग्रीवेत ग्रीवा पाहुणे सत्याकांत दुष्ट करे महाराजा. अंक फोडून पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहुणे जालिंदर धैर्य बळ ओळखले. आणि मग जागा झाल्यावर ते खाली मांडीच्या खाली सगळं रक्त चाललेलं पाहिलं जालिंदरनाथाने. आणि मग मला आता का अवघड झालं बाबू, ही बाई काय काय म्हणा या बाईला, ही घाबरतच लय धैर्य म्हणले त्या ठिकाणी. मग सहज कृपेची करुणी दृष्टी मवळी कुरवाळी कृपा जेची मग तारक मंत्र कर्णपुठे उपदेशिला तत्काळ. आणि मग त्या ठिकाणी जालिंदरनाथ सुद्धा शांत झाले. म्हणले बाईची आपल्याला अंदाज लागत नाही. आणि मग मंत्र तारक मंत्राचा जप केला त्या ठिकाणी. मंत्र उपदेश उपिता काणी खोन व्यक्त दाविली संजीवनी तेने कुणे पारायणे ब्रह्म व्यक्त झालीशे. आणि मग त्या ठिकाणी त्या बाईच्या कानामध्ये मंत्र जो असतो गुरुमंत्र, तो गुरुमंत्र सांगितला. आणि मग त्या ताबडतोब त्या राणीला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. किंबहुना चराचरे जीवती तुका संगमस्थावरी ब्रह्म भुवनापासून आकारे ब्रह्मदृष्टी लावे. आणि मग त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण स्वतःच देव आहेत हे त्या राणीच्या ओळख झाली. स्वतःचे देव देवळात नाही, कुठंच नाही, स्वतः आपण देव आहे ही त्या राणीची महिन्याची खात्री झाली. आईसा होता चमत्कार मग कवळी मवळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिळवला सुगमत्वे. आणि मग हे त्या बाईच्या ठिकाणी सगळं ज्ञान प्राप्त झाला ताबडतोब. मग जालिंदरनाथाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणजे महाराज आज माझ्या जीवनाचं धन्यत्व झालं. म्हणले या परितो कृपाळू मोक्षदानी आणि करिता झाला करणे मंत्र प्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितचे जी जीवित्वा उठविल ती जीवित्वा काय न करेल
असो मैनावतीशी अमर वेल देई होऊन ठेविलीशी. आणि मग त्या ठिकाणी संजीवनी मंत्र सुद्धा प्रेरणा केली त्या मंत्राची. आणि मग त्याच्यामुळं त्या मैनावतीचं शरीर अमर झालं. जैसे रामे दानव कुशी चिरंजीव केले विभीषणाशी. तन्याय मैनावतीशी स्त्री जालिंगरे केली पै. आणि चिरंजीव पद म्हणजे कधीच मरण नाही असं त्या ठिकाणी संजीवनी मंत्र दिल्यामुळं या मैनावतीला कधीच मरण नाही असं त्याला चिरंजीव म्हणते. हनुमंतराया चिरंजीवी, विभीषण चिरंजीवी अशी बरेच काही ठराविक देव चिरंजीव, त्यांना जन्म मरण पुन्हा नाही. मग नित्य अनित्य प्रेम भक्ती विचार मिरवे भावस्थिती. परे अनेक काम उदेला चित्ती पुत्र मोहे करून या. आता दररोज भक्ती दररोज ही चालूच होतं. पण पुन्हा आता काय झालं, त्या राणीच्या मनात विचार आला आपल्या मुलाची माया म्हणून. मनात म्हणे चमत्कार जाणू भेदिली स्थिर भ्रमरे. त्या दुःखाचा धाया निवार जाणू वरी मिरवला. काय घडता निवारा शुद्धाचा लुटला पुरा. तयावरी स्पर्शता कर जैशी तैशी मिरवली. आणि ते मांडीला जे धाव पडलं होतं, रक्त गेलं होतं, ज्ञानेंद्रनाथानं असा हात फिरवल्याबरोबर ती पहिल्यासारखंच झालं. काय पडता निद्वारा शिद्वाचा लुटता पुरा. त्यावरी स्पर्शता कर जैशी तैशी मिरवली. तरी सध्या चमत्कार झाला मम दुःखी गोचर. आणि का केले सनातन सार ब्रह्म व्यक्ती पराय. आता तिच्या मनाच्या ठिकाणी खात्री झाली. अरे एवढं मोठं धावणीत चाललेलं रक्त नुसतं हात फिरेला तरी नीट झालं. आपल्या कानात मंत्र सांगितल्याबरोबर आपल्याला ब्रह्माची प्राप्ती झाली असा ह्या काय साधा माणूस नाही म्हणले. तरी चिरंजीव पद देऊनी माते आचल केली त्रैलोक्याते. याची रीती माझ्या सुता ते होते तरी फार बरवे. आता म्हणजे मला चिरंजीव पद दिलं, करून दिलं, मग आता मला जे मरण नाही परत. पण आता मी जर जीवन राहून जर मुलगा मिळाला, मुलगा मारणारच ना, तर मला जगण्यात काय आनंद वाटेल का. तर मग आता त्याला जरी असं चिरंजीव पद केलं तर खूप चांगलं होईल असं तिच्या मनात विचार सुरू झाले. आईशे योधने दृढ मानसी वियोग व्यथा वल्ली जिहाची. ते व्यथा नरारी वंशी धुंडी सूत माधू सांगे. स्वस्ति श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिशोध भाविक चतुर त्रयोदशाध्याय गूढ हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री नवनाथ भक्तिधार त्रयोदशाध्याय समाप्त. कुंडलिक वरदा विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज. गोपाल कृष्ण भगवान. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. भाऊ भगवान भीमसेन महाराज. पवनसुत हनुमान महाराज. प्रभु रामचंद्र भगवान की. नवनाथ महाराज की. श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. मग आता लिहित टाकीचं काय ना पुढं येईन ज्या लिहिणाऱ्याला लिहित टाकीचं पुढच्या द्या. मध्ये ना चांगला आवाज नाही. आता वाढली काय ते तुम्ही मोबाईल बंद कर. हा